तुला खूप त्रास होतोय ना? नाही ताई, त्रास असं काही नाही. देवांशची खूप आठवण येते ना? देवांशी आणि सई दोघांची आठवण येते. देवांशचा कॉल आला होता. काय? आय एम शुअर तू त्यांना 100 कॉल केले असतील आणि त्यांचं काही उत्तरच नाही. देवांशचा एक वेळ मी समजू शकते. देवांश खूप हट्टी आहे, पण सई तिने तरी कॉल करायला पाहिजे होता. ऍटलीस्ट तुझी काय अवस्था असेल हे तिला माहिती आहे. तिनेही तुला कॉल नाही केला. बरं झालं निदान मी तरी त्यांना भेटून आले. काय तुम्ही सई देवांशला भेटून आलात? काय सांगताय ताई, म्हणजे तुम्हाला कळलं ते कुठे? हो, खूप शोधाशोध करावी लागली पण कळलं. बरं झालं बाई. ताई तुम्ही मला बोलला असतात तर आपण दोघे गेलो असतो ना एकत्र. अगं काय दोघे गेलो असतो. बरं झालं तू नाही आलीस. तू आली असतीस ना तर तुझ्याचं मी बघवलं नसतं. का ठीक नाही आहेत का ते? ठीक, आता जे काही मी बघून आले त्याला ठीक म्हणायचं की नाही हेच मला कळत नाही. आणि ती जागा इतकी भयानक आहे, मला तर बघूनच टेन्शन आलं. काय सांगताय ताई? हो ना, आता ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्याला ते नवीन घर म्हणतायत. त्या अशा जागेला नवीन घर म्हणतायत. सईचं एक वेळ मी समजू शकते. ती आधीपासून या अशाच वातावरणात राहिली आहे. तिच्यासाठी सोपं आहे हे सगळं, पण देवांश तो या अशा जागेत कसा ऍडजस्ट करत असेल? बरं त्या घाणीत जर का तो आजारी पडला तर उपचार करायला देखील त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. मला काय वाटतं माहितीये वहिनी, आय थिंक माझंच सगळं चुकलंय. मी तो जाताना त्याला खूप बोलले ग. त्याला ना माझ्या बोलण्याचा खूप राग आला असेल. आता मी त्याच्या पाया जरी पडले ना तरी तो परत येणार नाही. तुलाच काहीतरी करावं लागेल वहिनी. पण माझं ऐकेल का तू? अगं आई आहेस तू त्याची, मला खात्री आहे. तू त्याला समजावलंस ना तर तो नक्की परत येईल. समजावशील ना? करेक्ट बाण बसलाय. आता तू बघत राहा सई. या वेड्या आईची वेडी माया देवांशला परत घरी आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. मग काय करशील ग? काय चाललंय माझं? कुठे चुकतोय मी? देवांश जहागीरदार एवढा नालायक आहे का की त्याला एक साधा जॉब पण शोधता येत नाहीये? गुरुजी, माझ्या मुलाची काळजी वाटते व त्याची तब्येत अजूनही बरी नाही. हे बघ, नशीब हे आपल्या कर्मानुसार बदलत असतं. बरं मला सांग, डॉक्टर काय म्हणाले? तेच किमान 50% रक्कम जमा झाल्याशिवाय ते ऑपरेशन नाही करू शकत. माझ्या मुलाच्या जीवापेक्षा त्यांना पैसे जास्त महत्वाचे वाटतात. सगळीकडे जाऊन आले गुरुजी, ओळखीच्या सगळ्या माणसांकडे हात पसरले, अजून पैसे जमा नाही झालेत. हे बघ, मी पण माझ्या ओळखीच्या काही लोकांकडे देणगीसाठी शब्द टाकलाय. बघूया, कळेल काहीतरी. पण वेळ हातातून निसटून चालली गुरुजी. माझ्या मुलाची तब्येत दिवसेंदिवस आणखी बिघडत चालली. त्याचे हाल नाही बघवतो. बाकी काही नाही झालं तरी
या मंदिरासमोर भीक मागावी लागेल मला. हे बघ बाळा, अशी खचून जाऊ नकोस. धीर ठेव. देव सगळं बघतोय. तो तुला नक्कीच निराश करणार नाही. देवावर विश्वास ठेवाय. एक्सक्यूज मी, आय एम सॉरी, आपली ओळख नाही आहे. मी आत्ता तुमचं बोलणं ऐकलं. तुमच्या मुलाबाबतीत ऐकून जरा वाईट वाटलं मला. आय एम सो सॉरी फॉर दॅट. खरं तर मला माहिती नाही आहे तुम्हाला किती पैशांची गरज आहे. आत्ता माझ्याकडे इतके पैसे आहेत, हे प्लीज ठेवा ना तुम्ही. डोंट वरी, या पैशांवर माझा पण काहीच हक्क नाहीये. माझे पैसे नाही आहेत हे. आणि आत्ता या पैशांची तुम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे. त्यामुळे प्लीज ठेवा. कदाचित एका आईने दिलेले पैसे दुसऱ्या आईच्या कामी येतील. हे प्लीज ठेवा, प्लीज. आणि डोंट वरी, तुमचा मुलगा लवकरात लवकर बरा होईल. येतो. का त्रास करून घेताय स्वतःला? नाही बघवते मला. तू वाईट वाटतंय ना माझ्यासाठी? मग भैरवाईने दिलेल्या पैशांचं मी काय केलं हे नाही विचारणार? का विचारू? तुम्ही काही चुकीचं करणार नाही माहितीये मला. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही कधी अविचारीपणा करणारच नाही.